आनन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिः लक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि। ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मन्त्रमूलं गुरुवाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा। सद्गुरु महाराज की जय। अत्रि अनुसया माई की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। गुरु एक से की अनेक त्यांचे भजनाचा कैसा विवेक। हे प्रश्न कृपा पूर्वक मज लागी निरोपावे। सद्गुरु महाराज की जय। आज सत्संग दिवस। सर्व गुरुजनांना नम्र विनंती आणि आनंद देवदत्त की आज माझा पहिलाच दिवस या स्टेजवर येण्याचा पहिला दिवस असल्यामुळे खरोखरच की कुबेराशी रत्न खाणी की मेघाशी पकाल भर पाणी सूर्याशी निरंजनाची ओवाळणी तैसे मम प्रश्न तुम्हा। तसं या ठिकाणी एवढे साधू संत बसलेले आहेत, अनंत असे श्रेष्ठ असे संत आहेत आणि या संतांच्या पुढे माझ्यासारख्या एका छोट्या भक्तानं दोन हिताचे शब्द सांगावेत काय मोठेपणा नाही, परंतु महाराजाची आज्ञा म्हणून या ठिकाणी मी थोडके मोडके शब्द सांगण्यासाठी बसलेलो आहे। आणि त्यामध्ये जरी काही चूक झाली तरी आमचे सर्व गुरुजन वर्ग मला सांभाळून घेतील। या ठिकाणी सर्व साधू संत प्रत्येकाचं मला काही नाव माहित नाही म्हणून सर्व तीर्थ आश्रम वन अरण्यगिरी पर्वत सागर सरस्वती भारतीपुरी सर्व साधू संतांना माझा मानाचा मुजरा आनंद देवदत्त आणि साधू संतांना नमन करून मी आपल्या पुढल्या ग्रंथाला चालू करतो। गुरु एक से की अनेक त्यांचे भजनाचा कैसा विवेक। हे प्रश्न कृपा पूर्वक मज लागे निरोपावे। आता याच्यामध्ये गुरुदासाचा म्हणजे प्रश्न काय आहे या ग्रंथामध्ये की महाराज गुरु हा एक आहे की अनेक आहेत। तर आपल्या मानव जन्माला आल्याच्या नंतर आपल्याला गुरु एक असावं काय अनेक गुरु आहेत, या प्रश्नाचं उत्तर आम्हाला याच्यामध्ये आता तुम्ही सांगा की काही लोक अनेक गुरु करतात। एक गुरु झाला, दुसरा गुरु, दुसरा झाला, तिसरा गुरु। गुरु का केलं पाहिजे आपला? जसं म्हणतात की बाबा आपण मानव जन्माला आलो आणि मानव जन्माला आल्याच्या नंतर आपलं सोहित करून घ्यायचं, आपल्या जीवाचं हित करायचं आहे। मग आपल्या जीवनाचं सोहित कशानं होते हे जर आपल्याला ते गुरु सांगत नसतील, हे जर ते आपले गुरु सांगत नसतील तरच गुरु आपल्याला दुसरा करता येते। तसं आपल्याला जर आपले गुरु नाम सांगत असतील, एक नाम सांगू द्या, 7 नाम सांगू द्या, तसं तर या निजात्मबोधामध्ये सांगितले अवधूत नाम चतुराक्षरी नित्य वदे ज्याची वैखरी जन्म मरण नाही निर्धारी सत्य सत्य जाणा। एक अवधूत जरी 4 अक्षरी जरी नाम स्मरण केलं भाव धरून, ज्ञान भक्ती वैराग्य सर्व आचरण शुद्ध सर्व जर असेल आणि हे 4 अक्षरी जरी नाम स्मरण केलं तरी जीवाचा उद्धार आहे असे या निजात्मबोधात आहे। आपण म्हणतो 7 नाम आहेत, 21 नाम आहेत, असू द्या, काही नाही हरकत असलं ती 7 नाम आहेत, 21 नाम असू द्या, परंतु या ग्रंथाचं म्हणणं आहे अवधूत नाम चतुराक्षरी नित्य ज्याची वैखरी जन्म मरण नाही निर्धारी सत्य सत्य जाणा।
अवधूत नाम जरी आपण अखंडतेनं जर घेतलो तरी जीवाचा उद्धार आहे. आपण सप्तनाम हे करतो, नामस्मरण करतो. सप्तनामाशी जो समरिता तो ती परत ज्ञानी पावला. कृपया मध्ये पण बोलू नका. सर्व मुखला जन्म मरण लागे ना त्याला. मंडपामध्ये त्याला बसलेल्या सुद्धा सर्व जन्म सदस्यांना मरण नाही विनंती आहे, बोलू म्हणून नका. का? तर भाव धरून नामस्मरण करावं लागतं. तर हे असं होऊ शकते. मग हे जर नाव आपल्या गुरुपाशी नसेल, काय म्हणतात महाराज म्हणतात की बाबा तुम्हा न कळे गोष्ट ही जरी सद्गुरूशी विचारा हो आणि न सांगता दौडून देती तरी त्याशी धिक्कारा हो. ते जर सांगत नसतील आपल्याला तर ते गुरु सोडून आपण दुसरा गुरु करायला परवानगी आहे. पण ते जर आपल्याला नाम देत असतील तर आपला ते गुरु सोडायला परवानगी नाही शास्त्रानुसार. म्हणून महाराज म्हणतात की बाबा आता गुरु एक आहेत का अनेक आहेत? गुरु कसं हे करावं याची माहिती आम्हाला सांगा असं म्हणतात. या शंकेचे निरसन आता सांगिजे सद्गुरु नाथा उद्धरावे मजनाथा या भवानवा पासुणी. तर महाराज या भवारनवातून आम्हाला पलीकडल्याकडला जायचं आहे. तर या भवारनवातून कोणत्या नामानं आपला पलीकडे जायचं आहे? तुम्ही साधू संत इथं आल्यात म्हणून म्हणतात धन्य तुम्ही संत कर्मभूमी आले ब्रह्मरस प्याले साधू जन. धन्य तुम्ही संत कर्मभूमी आले. ही कर्मभूमी आणि ही कर्मभूमी म्हणजे ह्या जीवाला मळ लागल्याचं क्षालन करणारी म्हणजे कर्मभूमी. दुसऱ्या कुठल्याही जरी या देशामध्ये गेला तर जीवाचं मळ क्षालन होत नाही. अमेरिका, जपान, इंग्लंड कुठं देवदेव नाही. देवदेव कुठं आहे तर कर्मभूमीमध्येच आहे. कर्मभूमीच ही संताची भूमी आहे. म्हणून शाहीर लोकांना सुद्धा म्हणलं ही भूमी असे संताची कैक म्हणताची ज्ञानवंताची ज्ञानवंताला जन्म देणार ही अशी भूमी आहे कर्मभूमी म्हणजे. म्हणून बरेच साधू संत म्हणतात. आता साधू संतांना सांगितलेलं आहे बरं प्रत्येक ठिकाणी जर म्हणत असताना हे साधू संताची भूमी आहे. जसं वरुण रांगडा दणकटकाला ओबडत ओबड मातीचा अंतरात परी संत नांदती बोल सांगती मोलाचा. या भूमीमध्ये संत जन्माला आले आणि दुसऱ्या कुठल्याच भूमीमध्ये संत जन्माला आले नाहीत. फक्त आपल्याच भूमीमध्ये संत जन्माला आले आणि ते संत आपल्याला फक्त ओळखता आले पाहिजे. ज्याच्या नजरेमध्ये ज्ञानदृष्टी नाही त्याला हे संत ओळखू येत नाहीत आणि ज्याला ज्ञानदृष्टी आली असेल त्याला हे संत ओळखू येत. हे 784 सिद्ध संत आपल्या कर्मभूमीमध्ये आहेत आणि त्यांच्यानुसारच ही भूमी करायला लागली. ते संत आपल्याला कधी कळतात जेव्हा आपलं पाप ताप सर्व निघून जाईल, आपलं जेव्हा भाग्य उदयाला येईल. म्हणतात अनंत जन्माचे सुकृत एक वटे तरी तया भेटे परसाद. जर अनंत जन्माचं सुकृत जर एक वटला असेल तर त्या साधू आपल्याला ओळख येतात, नाही तर साधू ओळख येत नाहीत आपल्याला. ते साधा माणूस दिसते आपल्याला आणि ते जर आपलं भवितव्य उदयाला आलं तरच साधू दिसते आपल्याला, नाही तर साधू दिसत. म्हणून ही कर्मभूमी आहे, संताची भूमी आहे. या संताच्या भूमीला तिन्ही बाजूने समुद्राचा वेढा आहे. फक्त एक उत्तर दिशाच मोकळा आहे का तर निरालंब भूमी इकडे आहे. निरालंब भूमीच्या दिशेने जायला रस्ता मोकळा आहे आणि तिन्ही बाजूने या कर्मभूमीच्या समुद्राचा वेढा आहे. म्हणून ही संताची भूमी अशी श्रेष्ठ आहे. म्हणून म्हणतात की तुम्ही संत कर्मभूमी आले आणि ब्रह्मरस प्याले साधूजन. त्या नामी होतो जीवाचा उद्धार तेच निज सारकानी सांग. असे तुम्ही संत मायबाप मला या भवसमुद्रातून पलीकडे जायचं आहे. भाऊ म्हणजे संसार. आता सांगितलं महाराज लोकांनी की बाबा संसारातून आपल्याला पलीकडे जायचं आहे. संसार म्हणजे समुद्र. या समुद्रात पाणी नाही परंतु तरुण जाणं फार अवघड आहे. याच्यामध्ये मोठमोठ्या सुसरी मगरी आहेत, पलीकडे जाऊ देत नाहीत आपल्याला. आपण म्हणतो फक्त तुम्ही अलीकडे या मला पलीकडे न्या गुरुराया नदी भरली बहु माया म्हणायला म्हणतो, पण जाणं फार अवघड आहे. म्हणून पलीकडे जाण्यासाठी आपल्याला या संताची सहाय्य घ्यावं लागतं आणि या संताच्या सहाय्यानेच आपला पलीकडल्याकडला जायचं आहे. म्हणून तुम्ही संत मायबाप कर्मभूमीमध्ये आलेले आहात आणि मला या भवसमुद्रातून पलीकडे न्यायचं आहे, या संसार समुद्रातून पलीकडे जायचं आहे. तर या संसार समुद्रातून आपला पलीकडे कसं जाता येईल? तर संसारात तर सर्वच आपण आहोत ग्रस्ताश्रमामध्ये. जर शास्त्रानं कलम लिहून दिलेली आहे ब्रह्मचारी आश्रम, ग्रस्त आश्रम,
वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम. मग हे ग्रंथ म्हणजे आपली एक घटना आहे. घटना आपण या घटनेनुसार चाललं पाहिजे. ब्रह्मचारी आश्रमामध्ये खेळण्यामध्ये गेला, ग्रस्त आश्रम म्हणजे संसारात. साधू संत सांगतात परपंच करून परमार्थ करा, संत संगतीचा मार्ग धरा. परपंच करून जर परमार्थ केलो तर त्याच्या इतक्या भाग्याचा कोणी नाही, असंच आता आपला गोपाळगिरी महाराजांनी सांगितलेलं आहे. तसं संसार कसा केला पाहिजे आपण म्हणतात, संसार करून या भवरी बसावे संत शेजारी, श्रवण करावं विज्ञान परी, निर्गुण वळकावं सर्वावरी. संसाराची भौरी करायला पाहिजे. भौरी म्हणजे जाळीला भौरी म्हणतात, जाळी, आणि भौरा म्हणजे संसार. त्या संसाराला भौरा करा आणि ते जाळी व्हा आपण, जाळी. म्हणून संसार करून या भवरी बसावे संत शेजारी, आणि निर्गुण वळकावं सर्वावरी. निर्गुण देव कुठं आहे ते आपण ओळखून घेतलं पाहिजे. ते कसं? साधू संतांच्या साह्याने. 784 सिद्ध म्हणजे हेच आहेत. आपला ओळखू यावं लागते. फक्त आपलं जर आनंद जन्माचं सुकृती एक झालं तर हे साधू लोक ओळखू येतात महाराज, नाही तर ओळखू येणार. ऐकूणी शिष्याची करुणा, प्रेमे द्रवला सद्गुरु राणा. म्हणे शिष्यराया विचक्षणा, उत्तम प्रश्न करू जाणसी. तर महाराज म्हणतात बाबा शिष्या, काय प्रश्न उत्तम केलास म्हणले. तर गुरु एक करावा का अनेक करावा? कोणत्या गुरुला शरण जावं आणि आपण या भावसमुद्रातून पलीकडे कसं जावं, हे याचं जर उत्तर सांगायचं म्हणलं तर तू विचक्षण असं म्हणले. तू शिष्या कसा असला पाहिजे? काहीतरी ज्ञान असा ओळखीला पाहिजे की बाबा आपल्या जीवाचं हित झालं पाहिजे. त्याच्यात आपला जीव हा मुळाचा निरालंब भूमीचा, आणि त्या निरालंब भूमीचा म्हणजे जसा एक शिखरावरला कळस, आणि ते कळस विद्याविद्येच्या वाऱ्यानंच पडला आणि खाली येऊन पडलाय पायऱ्याला. आणि इथं पडलेला कळस आपल्याला साधू संतांच्या साह्यानं आपल्याला कळसावर नेऊन बसवायचा शिखरावर. त्याच्याकरता साधू संतांची साह्य घ्यावं लागते आपल्याला. म्हणून हा जे प्रश्न विचारलास तू, काय अति उत्तम विचारलास बाबा, आणि या प्रश्नाचं उत्तर तू विचक्षण असतो, विचक्षण बुद्धी आहे तुझी. ऐक म्हणले सांगतो आता. शरण होती गुरु चरणी, पाषाण पुजती प्रीती करुणी. हे भ्रांती असे माझी मणी, दोघा माझी कोण तारिता. आता काय म्हणतात की आपण सद्गुरु महाराज म्हणून पूजा करतो आणि दगडाची पूजा करतो. तर आता आपण भाव पाहिजे. भाव धरून जर गुरुची सेवा केली, त्या गुरुला जर ज्ञान असेल, गुरु करावा ऐसा कोण जो दाविल पर निर्गुण, ज्यारी पदार्थ देई निवडून, ज्याशी कळेल ज्ञानात ज्ञान. जीव दैवता परपंच परमेश्वराचं ज्ञान गुरुला असलं पाहिजे, आणि ते आपण जीव आला इथून वापस जायचं आहे कसा, याचं जे ज्ञान आहे ते गुरु. मग आपण गुरुच्या सद्गुरूच्या पाया पडतो जाऊन. सद्गुरु म्हणजे या कर्मभूमी आलेले हेच सद्गुरु आहेत. सद्गुरु म्हणजे आनंद प्रभू आहेत, परंतु ते आनंद प्रभू आपल्याला भेटत नाहीत का? तर आपण सगुणात इथं आलो आहोत, आणि या सगुणामधून जर आपल्याला बाहेर काढायचं झालं तर सगुणातच गुरु यावं लागतं. निर्गुणातले गुरु येत नाहीत. आताच आपला नागराव पाटलांनी सांगितलं की अनंत युगे ज्याची मूर्ती आहे अक्षयी, येणे जाणे नाही ते त्या स्वरूपाशी पायी. अनंत युगापासून जी मूर्ती आहे ती खाली आली नाही, मानवाच्याच वेशात सद्गुरु आपल्या इथं आलेले आहेत. का? तर आपण सगुण वेशात आहोत. आपला सगुणातून बाहेर काढायसाठी म्हणलं तर सगुणातलेच गुरु इथे यावं लागतात. निर्गुण गुरु इथे येत नाहीत. आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर आपला भाव पाहिजे सद्गुरु चरणावर. आपण जर सद्गुरूला जर भावपूर्वक नमस्कार करत असेल तर ते भावपूर्वक त्याचा आपला भाव तिथं प्रगट होतो. आणि आपला भाव नाही काही नाही. जसं म्हणतात दया धर्म नाही तिथी काय होते ऐकून पोती, नाही धर्माची वासना काय घालून प्रदक्षिणा. आपला भावच नाही तिथं आलो आपण गुरु बनून, पण आपला भाव नाही तिथं. भाव पाहिजे. भाव असला की तिथं देव आहे. म्हणून आपण काय करतो, दगडाची पूजा करतो. असे काही भरपूर गुरु आहेत की त्याला ज्ञान नाही, त्यारी पदार्थाचं ज्ञान नाही, काहीला नाम सुद्धा नाहीत,
नाम सुद्धा म्हणता येणार. मग अशा जर गुरुला जर आपण जर दगडावर जर पूजा केली, अशा जर दगडासारख्या गुरुची जर पूजा केली, भाव धरला, तर या जीवाचा उद्धार कसा होईल? होणार नाही. भाव पाहिजे आणि मोक्षाला जाण्यासाठी त्या गुरुला आपली माहिती मिळाली पाहिजे, त्यांना आपलं सांगता आलं पाहिजे, तर आपल्याला होते आपलं नाम दिलं पाहिजे आणि नाम स्मरणाच्या साह्यानं आपण त्या ठिकाणी पोहोचू शकतो. मुळाच्या ठिकाणी आपण श्रेष्ठ आहोत, श्रेष्ठ पदाचे आहोत आणि दैवता हे नित्य पदाचे आहेत. म्हणून हे आपल्याला जाणून देणारा गुरु पाहिजे की गुरु कसा पाहिजे. कोण लहान कोण थोर याचा करीनात विचार, कसा होईल उद्धार ओळखीनात परमेश्वर म्हणजे. कोण लहान आणि कोण थोर. दैवता लहान आहेत आणि आपण जीव हा मोठा श्रेष्ठ पदाचे आहोत. निरालंब भूमीचा जीव आहे. दैवता सर्व नित्य पदाचे आहेत. मग आपण दैवताची भक्ती करायला लागलो आणि खऱ्या देवाची आपल्याला ओळख पटली नाही. आणि हे ज्ञान आपल्याला सद्गुरूनं सांगावं लागते की बाबा तू दैवताची भक्ती करायला तू इथं अडकून पडतो. सांगता आपण पदामध्ये म्हणतो दैवत भक्ती करता पहिलीच पायरी आड, त्याच्या पशी शिका धरण्याचा अमर शिडी चढ. अमर शिडी चढण्यासाठी धरण्याचा शिका पाहिजे. मग ते शिका आपल्याला भेटलाय काय ते आपल्याला बघावं लागते. जर आपण त्या निरालंब भूमीला पोहोचू, नाहीतर नाही पोहोचणार. बापुसीले सद्गुरु रूप, मी सांगेन साक्षेप, हृदयांतरी ज्ञान दीप प्रज्वळावा. हा, आता तू जे विचारलास सद्गुरूचं रूप, सद्गुरू कोणाला म्हणावं, गुरु कोण, गुरु एक का अनेक, हे जे तू विचारलास बाबा, आता विचक्षण चांगला प्रश्न विचारलास आणि या प्रश्नाचा आता तुला परिहार करतो, उत्तर सांगतो म्हणतात. कसं आहे का, सावधान. सावधान म्हणलं की जसं आपण शाळेमध्ये गेल्याच्या नंतर शिक्षक आपल्याला सुरुवातीला पहिल्याच वर्गात गेलं की सावधान म्हणते. सावधान म्हणलं की पोरग थाट उभं राहते, तरच ती ओळख येते, नाही तर ओळख येणार. सावधान नाही गेलं की गापल राहिले की काय ओळख येणार. म्हणून म्हणतात हजर के हुजूर गापल जे बहुतूर. हजर पाहिजे. सावध झाला की तिथं काय होते, तिथं काहीतरी हाय आता सांगायचं, असं सावध होते. म्हणून म्हणून सावध होय म्हणतात. आता या ठिकाणी गुरु एक का अनेक हे सर्व तुला माहिती सांगतो आणि ऐक बाबा म्हणतात असं सांगतो. गुह्याचे गुह्य हे ज्ञान, परात पर जे पुरातन, ते गुरु गुह्य तुझ कारण, निरोपी तो शिष्यराया. आता म्हणतात गुह्यातलं गुह्य तुला सांगतो. हे जे परज्ञान आहे ते गुह्यातलं गुह्य आहे आणि हे परज्ञान इतराला माहित नाही. आणि ते ज्ञान आता मी तुला सांगतो. असा प्रश्न विचारलास महाराज, तर गुह्यातलं गुह्य कसा काय सांगतात महाराज आता. तर आता हे परज्ञान म्हणजे गुह्यातलं गुह्यच आहे. हे परज्ञान कुठल्याही धर्माला माहित नाही. हा धर्म म्हणजे परज्ञान धर्म, परज्ञान म्हणजे सर्वाच्या अगोदरचा आहे. सर्वाच्या अगोदरचा म्हणजे कुठंच काही नव्हतं अशा ठिकाणचा हा हे परमार्थ आहे. जसं म्हणतात त्या परमांसामध्ये म्हणले, जेव्हा एक दिवशी स्वामी गुरुने बोलाविले 14 जणांची, तर स्वामीनं काय केलं, आज्ञा केली 14ला. 14 म्हणजे कोण, आदगण परामाया ईश्वर अहंब्रह्म. कोणे एके दिवशी स्वामी गुरुने बोलाविले 14 जणांची. त्या 14ला बोलिलं आदगण परामाया ईश्वर आणि अहंब्रह्म. ते 14 आले महाराज आपशी उभा राहिले. महाराज काय आज्ञा. हे ज्ञान इतर धर्माला माहित नाही. वारकरी पंथ असो, कुठलाही पंथ असो दुसरा. आपला एवढ्या मोठ्या आपण पंथाची माणसं, एवढ्या मोठ्या आनंद संप्रदायाची माणसं असून फलविध भक्ती करतो आपण. आपल्याला माहितच नाही आपण कोण मोठे. आपण वाघाचं पिल्लू आहो, वाघाचं, आणि शेळीच्या पिल्ल्यामध्ये जाऊन बसायला लागलो. जे वाघाचं पिल्लू आहे ते आपल्याला हे महाराज लोक आपल्याला सांगून देतात. आपण त्यांच्यापाशी गेलं पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे. त्यांची सेवा करिता दया येते भगवंता म्हणले. आणि त्यांची जर सेवा केली तर ते सांगून देतात की बाप्पा आपण वाघाचं पिल्लू आहो, निरालंब भूमीचं, आणि इथं येऊन संगत कोणाची करायला लागलो, शेळीची. मग आता शेळीची संगत जर केलं तर आपण कसं जाऊ तिथं. म्हणून येते देवता काय करतात, आपला गुर पाठवून टाकतात इकडं मरू मायला पोहोच. असं कुठल्याही म्हणजे आता कोणाचे नाव घेत नाही मी कोणी देवाचं, परंतु दैवताची भक्ती करण्यासाठी हा जीव गुरु पटून गेलाय. परज्ञानी म्हणाला इकडं, परंतु देवी देवताकडे जाते. तिकडे गेल्याशिवाय याला कर्मच नाही या जीवाला.
म्हणून परमार्थ आपल्याला कळणार नाही, म्हणून हे गुह्य ज्ञान होतं. आता त्या ठिकाणाहून जीव निघालाय, कुठपर्यंत गेलाय? जळी स्थळी काष्टपाशानी समुद्रात सुद्धा मासोळे आता तिथं सुद्धा आपला जीव आहे. जिथं जिथं जीव आहे तिथपर्यंत आपला आनंद सम्राट आहे. बघा कुठपर्यंत आनंद सम्राट आहे. एवढ्या मोठ्या पंथाचे आपण माणसं आहोत, तरी आपल्याला मार्ग आपल्याला कळणार झालाय आणि आपण इथं बसलो अडकून. कुठं? देवी दैवतामध्ये अडकून बसलो. म्हणून म्हणतात कळणार ते कळवावे, मिळणार ते मिळवावे, ज्ञानदीप उजळा आपणा लागे. म्हणले काय कळणार ते आपल्याला कळून घेतलं पाहिजे. त्या ठिकाणी कुठंच कोणी ज्या ठिकाणाला जात नाही अशी जागा आपल्याला शोधायची आहे. महाराज काय म्हणतात आता? गुह्यातलं गुह्य सांगतो. गुह्यातलं गुह्य काय? त्या ठिकाणी कोणीच जाईना अशा जागेला आपल्याला जायचं आहे, म्हणजे येईना त्या वाट्याला जायचं आहे. हे ज्ञान होईल. या ज्ञानामध्ये धन दौलत भेटत नाही आपल्याला, सोयाबीन चांगलं होत नाही. हे ज्ञान कशाचं आहे? येईना त्या वाट्याला जायचं. साधू संत आपल्याला काय सांगतात? येईना त्या वाट्याला जायचं ज्ञान देतात. म्हणजे निरालंब भूमीहून आलो आपण, तिथं जायचं ज्ञान आपल्याला हे साधू शिकतात महाराजापासून कळते. मग आपल्याला हे ज्ञान न जाता आपण देवी दैवताच्या मध्ये बसलो अडकून. देवी दैवता हे आपल्यासाठी पाठविलेत. ब्रह्म विष्णू महादेव हे कशासाठी पाठविलेत? पालन पोषण संवारण करण्याचं काम यांच्याकडे दिलंय. हे आपलं काम करतात, तर आपणच त्यांचं काम करतो. स्वर्गाचे लोक म्हणतात सुरवर इच्छिती मृत्यू लोकम मानवी इच्छिती स्वर्ग सुखम. मानव म्हणतात मी पुण्य करून स्वर्गाला जातो, आणि स्वर्गाचे लोक म्हणतात मला कर्मभूमीला जन्म यावा. उलट आहे घराण. म्हणून असं उलट करू नका. साधू संतांची संगत करा आणि आपल्या निरालंब भूमीचा जायचा जे मार्ग खरा आहे त्या खऱ्या मार्गाला जायचं. बघा त्या खऱ्या मार्गाला जाण्यासाठी महाराज सोपा उपाय आहे, काहीच नाही. कुठं पैसे भरावं लागणार या धर्म मार्गामध्ये, कुठं डोनेशन भरायचं नाही आपल्याला, काहीच करायचं नाही असं आहे. म्हणून म्हणले कलयुगी कलियुगामध्ये श्रेष्ठ कल्लित पावन सुफळ, जरी मिळेल सद्गुरु साचा तरी मोक्षेची तात्काळ. कलियुगामध्ये पावन कसं आहे? सुफळ आहे, सोपं आहे. फक्त करता आलं पाहिजे आपल्याला. जसं सार विचारामध्ये सांगितले दत्तात्रय प्रभूने 24 गुण घेतले, ते 24 गुण जर आपल्या अंगी आले तर मोक्ष कसा आहे? तात्काळ आहे, तात्काळ लगेच. पण आपल्याला ते आचरणामध्ये जात नाही, आपल्याला ते वागणं होत नाही. म्हणून फक्त याच्यामध्ये काय? नाम स्मरण. गुरु नाम मापारे माल भरा उंचाचा, या धनांतर्यासी धोका नाही काळाचा. नाम स्मरण असं करा की या नामाला धोकाच नाही. नाम कोणीच चोरून नेत नाही. तुमचं धन सर्व चोरून नेतात, पण नामाला कोणी चोरून नेत नाही. म्हणून म्हणले सर्व धनाशी आहे विघ्न, सद्गुरु नाम निर्विघ्न. त्याने केले जीवा दत्तन, ते गेले अजरांबर हो. त्यानं या नामाला दत्तन केलंय, हेच ते ह्या काय त्यानं पहिलं पार झाले, त्याच्याशिवाय पहिलं पार कोणी झालं नाही महाराज. म्हणून काय म्हणतात? ते गुह्यातलं गुह्य ज्ञान आहे, ते तुला आता सांगतो ऐक बाबा म्हणतात. आणि ते काय सांगतात महाराज आता बघू आपण. सरी कृपा होईल सद्गुरुची, तरीच आवडी उपजे ज्ञानाची. सोय लाभे परात्मयाची, कैवल्यासी पात्र होय. आता काय म्हणतात महाराज? जरी कृपा होईल सद्गुरूची, तरीच आपल्याला काय होईल? प्राप्ती होईल आपल्या परपदाची. सद्गुरूची जर कृपा नसेल तर हे ज्ञान कसं आहे? व्यर्थ आहे. म्हणून सद्गुरूची कृपा पाहिजे. म्हणून सद्गुरूची कृपा होण्याकरता आपल्याला सद्गुरूची सेवा करावी लागते, सद्गुरूच्या जवळ बसावं लागते, त्यांना गुह्य ज्ञान विचारावं लागते. महाराज की आपण त्या ठिकाणाहून आलो, त्या ठिकाणी जाण्यासाठी काय करावं लागेल महाराज? कोणतं नाम स्मरण करावं लागेल? कोणत्या नाम स्मरण केलं तर आपल्याला त्या पदाला जाता येते? म्हणून 7 नाम स्मरणाचं जरी केलं तरी जाते. सप्तनामाशी जो समरिता, तो ती परत ज्ञानी पावला. मायामय तो सर्व मुकला, जन्म मरण लागेना त्याला. म्हणून 128 अक्षर गाता, सप्तनामाचे तत्वता, 32 वेळा शादत समरिता, कृपा उपदेश सद्गुरूचा. तर या नामाचं जर नाम स्मरण केलं आणि गुरुची जर सेवा केली तर गुरु काय करतात? आपल्यावर दया करतात. त्याची सेवा करिता दया येते भगवंता म्हणले. सद्गुरूची सेवा केली तर सद्गुरू काय करतात? आपल्याला हे ज्ञान सांगतात. आपल्या जीवाचा उद्धार कसा होईल, जीव आपला पूर्वपदावर कसं जाईल, याचं ज्ञान आपल्याला गुरु सद्गुरू देतात. आणि सद्गुरूच आपले सख्य आहेत. बघा
दुसरं कोणी आपलं या जगात सक्क नाही. नाम आणि सद्गुरू हेच आपले गुरु आपल्या इथं सत्य आहेत. आपलं कोणीच सक्क नाही. आपल्याला कालच्या त्या याच्यामध्ये कळलंय आपल्याला कोण कोणाचं सख आहे कोरोनामध्ये. त्याच्याकरता आनंदा वाचून जीवाचा इथं सका नाही कोणी कोणाचा म्हणून बाळगीर स्वामींना सांगून गेले, तुम्ही कराल ते होईल बाळगीर स्वामीचा बोल. तुम्ही या जन्मात आलो मानवाच्या, जे कराल ते होईल. आणि या जन्मामध्ये जे होईल, मानव जन्म म्हणजे कल्पत्रू आहे. तुम्ही जे कराल ते होईल. परवर्ती मार्ग आणि निवर्ती मार्ग महाराजांनी सांगून टाकले आता माग. परवर्ती मार्ग म्हणजे कर्म मार्ग, निवृत्ती मार्ग म्हणजे धर्म मार्ग. कर्म मार्गानं जायचं आहे काय धर्म मार्गानं जायचं आहे ते तुमच्याच हातात आहे. म्हणून धर्म मार्ग म्हणजे निवृत्ती मार्ग आणि कर्म मार्ग म्हणजे याचा परवर्ती मार्ग. म्हणून आपल्याला परवर्तीच्याही निवृत्तीच्याही पलीकडे जायचं आहे. म्हणून या भवसमुद्रातून, या संसार समुद्रातून आपल्याला पलीकडल्याकडला जायचं आहे. तरी त्याच्याकरता सद्गुरूची कृपा पाहिजे. आणि सद्गुरूची कृपा झाल्याशिवाय आपल्याला कुठेही जाता येत नाही. म्हणून सद्गुरूच्या सानिध्यात आपल्याला राहावं लागते असं म्हणतात. चला, टाइम संपलेला आहे. सद्गुरुनाथ महाराज की जय. यानंतरचे मध्ये सहभागी